नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण 38 छातीचा फोटक्स ब्लाऊजची स्टिचिंग करणार आहोत. मी इथे गळ्याला स्टिच करून घेतलेला आहे. राहिलेला भाग कट करून घ्यायचा आहे. गोलाईला कट्स मारून घ्यायचे आहेत आणि आपल्याला अस्तर पलटी मारून घ्यायचं आहे. गळ्याच्या बाजूने व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. अस्तरला कपडा व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे. इथे माझं अस्तर जोडून झालेलं आहे. राहिलेला कपडा आपण कट करून काढणार आहोत. टक्सवर जे मार्किंग केलेले आहे त्या मार्किंगवरनं आपण टक्स मारून घेणार आहोत. वरच्या साईडने व्यवस्थित लॉक करून घ्यायचे. चारही टक्स व्यवस्थित मारून घ्यायचे. तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. इथले आपला एक पार्ट तयार झालेला आहे. असंच मी दुसरा पार्ट पण तयार करून घेणार आहे. इथे आपला दुसरा पण पार्ट तयार झालेला आहे. आता आपण हुक लूकची पट्टी जॉईन करून घेणार आहोत. हुक लूकची पट्टी तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. मी पहिले इथे हुकची पट्टी लावून घेत आहे. जे आपण हुक लूकसाठी अर्धा इंचाचं मार्किंग एक्स्ट्राचं मार्जिन घेतलं होतं त्याच्यावरनंच आपल्याला हुक लूकची पट्टी जॉईन करायची आहे. बघू शकता इथे माझी हुकची पट्टी जॉईन करून झालेली आहे. आता आपण लूकची पट्टी जॉईन करून घेणार आहोत. हुक लूकची पट्टी जॉईन करताना अजिबात घाई नाही करायची आहे. एकदम व्यवस्थित फिनिशिंगली आपल्याला हुक लूकची पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि हुक लूकची पट्टी जॉईन करण्याचा आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आता आपण पाठीमागील भाग घेतलेला आहे. गळ्याला मी इथं सगळ्या साईडने पिना लावून घेतल्यात. व्यवस्थित गळा स्टिच करून घ्यायचा आहे. कमरेच्या साईडने पण मी पलटी मारून घेणार आहे, त्याच्यामुळे त्या साईडने पण टिप मारून घ्यायची आहे. इथे माझी टिप मारून झालेली आहे. पिना काढून घ्यायच्यात. गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. गोलाईला कट्स मारून घ्यायचे व्यवस्थित. आता आपण पलटी मारून घेणार आहोत. कट्स मारल्यामुळे गोलाईला आपला गळा व्यवस्थित पलटी होतो. आता वरून आपण इथे दाब शिलाई देत आहोत. मी इथे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने स्टिचिंग कशी करायची हे सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी सांगितलेलं तुमच्या लक्षात येतं का नाही हे पण मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. आपल्या इथे गळा स्टिच करून झालेला आहे. एक्स्ट्रा काही धागे दोरे दिसत असतील तर ते वेळेत कट करून घ्यायचे.
कमरेच्या साईडने पण आता आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अस्तर जॉईन करून घ्यायचे आणि शिल्लकचा भाग कट करून काढायचा आहे. आता आपण टक्स देणार आहोत. पाठीमागील मध्य काढायचं आहे. आपण टक्ससाठी 1-1 इंच घेतलं होतं. दोन्ही साईडने हे घ्यायचं आहे आणि उंची आपण इथं 4 इंच घेणार आहोत. व्यवस्थित मार्किंगवरनं टक्स द्यायचा आहे. टक्स नेहमी तिरपा देतो आपण. इथे माझे दोन्ही साईडचे टक्स मारून झालेले आहेत. आता आपण पुढील आणि मागील भाग जॉईन करून घेणार आहोत. इथे थोडंसं लक्ष द्या. गळा आपले शोल्डर खाली उतरतात, त्यासाठी इथे एक छोटी टीप आहे. गळ्याच्या साईडने 1.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि मुंड्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच असं घेऊन टीप मारायची आहे. त्यामुळे आपला शोल्डर उतरत नाही. बघा मी इथेही तसंच करत आहे. शोल्डरला नेहमी डबल टिप मारायची आहे. गळ्याच्या साईडला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. इथे बघा आपलं दोन्ही साईडचे शोल्डर व्यवस्थित जॉईन करून झालेले आहेत. आता आपण पुढील भागाला खालच्या साईडने कंबरपट्टी लावणार आहोत. बघा मी व्हिडिओमध्ये कसं मोजून घेत आहे तसं व्यवस्थित मोजून घ्यायचे. पुढील व मागील भाग हुकलूकची पट्टी एकमेकांवर ठेवून व्यवस्थित मोजून घ्यायची. ती पण व्यवस्थित तुम्ही 1.5 इंचाची पट्टी घेऊ शकता, 1.25 इंचाची घेऊ शकता. आणि जिथं मार्किंग केलेलं आहे आपण तिच्यावर पट्टी ठेवून व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे. असं केल्याने पुढील मागील भाग लहान मोठा होत नाही. बरेच मैत्रिणींचा पुढील भाग किंवा मागील भाग मोठा होतो. असे मोजून घेतल्यावर पुढील मागील भाग अजिबात मोठा होत नाही. व्यवस्थित दाब शिलाई मारून घ्यायची आहे. एक भाग आपला रेडी झालेला आहे. इथे दुसरा भाग पण आपण रेडी करत आहोत. स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा फास्ट वाटत असेल, पण ह्याच्यापेक्षा हळू व्हिडिओ असा कोण बघत पण नाही आणि व्हिडिओ खूप मोठा पण होतो. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये थोडीशी स्पीड वाढवलेली आहे. इथे आपले पुढील व मागील भाग जॉईन करून झालेला आहे. आता आपण बाही घेणार आहोत. बाहीला बघा ही डिझाईन आहे खाली, तर आपण ही बाही जर अशी जॉईन केली तर डिझाईन एका साईडलाच जाते, पुढे मागे कमी होते. तर बघा मी कसं करत आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. मी अस्तरचं मध्य काढलेला आहे, मेनचा पण मध्य काढलेला आहे डिझाईननुसार, आणि तसंच मी बाही आता जॉईन करून घेणार आहे. आपल्याला इथे मेन कपड्याला थोडासा जॉईन द्यावा लागणार आहे. दोन्ही बाह्या मी पहिले व्यवस्थित हे करून घेणार आहे.
अशी स्टिच केली ना तर बाहीला जी डिझाईन असते आपल्याला दिलेली ती बरोबर बाहीला मधोमध येते. बघा इथं खडी आहे ती मी काढून घेत आहे. मेन कपड्याला आपण आधी एक्स्ट्राचा कपडा जॉईन करून घेत आहोत. वरनं दाब शिलाई पण द्यायची, तिथे आपण टीप मारली आहे तिथे. व्यवस्थित बाही अस्तरची बाही व्यवस्थित सेट करून घ्यायची आता त्या कपड्यावर. आणि आता बाही आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे. खडीचं काम असल्यामुळे एकदम सावकाश बाही अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला, नाहीतर आपली सुई तुटू शकते इथे. व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचे. एकदम सावकाश इथं करायचं आहे आपल्याला सगळं. इथे आपला थोडासा वेळ जातो, पण घाई अजिबात करायची नाही आहे. इथे आपले पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे बाईला. अशीच मी दुसरी बाई पण तयार करून घेतलेली आहे. आता आपण बाही जोडून घेणार आहोत. व्यवस्थित पुढील मागील भाग चेक करून आपल्याला बाही जोडायची आहे. बाही जोडताना पण अजिबात घाई करायची नाही, बाही ओढायची नाही. बाहीला व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हे लक्षात ठेवा, जिथे आपण दुसरा कपडा जॉईन करत असतो एका कपड्याला, तिथं आपल्याला नेहमी डबल शिलाई मारायची आहे. इथे आपली बाही जॉईन करून झालेली आहे. अशीच मी दुसरी पण बाही जॉईन करून घेणार आहे. आणि आता आपण इथे फिटिंग करत आहोत आता ब्लाऊजची. व्यवस्थित माप घेऊन पहिले साईड फिटिंग करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा जो कपडा वाटत असेल तुम्हाला तो कट करून काढायचा आहे. जे आपलं माप असेल त्या मापानुसार आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे टेपनी व्यवस्थित. याच्यावरनं व्यवस्थित लॉक करून टीप मारून घ्यायची आहे. इथे आपली फिटिंग करून झालेली आहे.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. खूप छान आणि फिनिशिंगमध्ये आपला इथे फोर्टक्स ब्लाऊजची स्टिचिंग कंप्लीट झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.